आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची शिवतीर्थावरती जोरदार तोफ धडाडली। यावेळी बोलताना राज ठाकरेंनी राज्य सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय। मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागं होण्याचं आवाहन केलं। असेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये। पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगात तर दाखवतच नाही अजून। फक्त 10 वर्षामधली गोष्ट ही 10 वर्षातली। आता हा सगळा वाढवडला, आता बंदर येते म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात। बाजूला विमानतळ कशासाठी तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार। ती प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढा प्लॉट आहे तो। दरम्यान उद्धव ठाकरेंनी देखील सरकार आणि अदानींवरती निशाणा साधलाय। मुंबई अदानींना देण्यासाठी भाजपला मुंबई जिंकायची असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। यावेळी बोलताना भाजप ब्रँडवरून देखील उद्धव ठाकरेंनी हल्ला केला। आम्हाला महापालिका पाहिजे का पाहिजे हे आम्ही दोघं सांगतोय। भाजपला का पाहिजे कारण ती त्यांना अदानीच्या हातात घालायची। आम्हाला महापालिका पाहिजे का पाहिजे हे आम्ही दोघं सांगतोय। भाजपला का पाहिजे कारण ती त्यांना अदानीच्या हातात घालायची। कालच्या जाहीर सभेतून राज ठाकरेंनी भाजपवरती काय टीका केली आहे पाहूयात। ज्यावेळेला वेडावाकड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो। अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला। आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत। काय बोलताय काय तुम्ही? देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं, हो की नाही? आता मांडीला मांडी लावून बसलेत। अजित पवारांचे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते। काय किती 70 का 80 हजार कोटीचा काहीतरी घोटाळा, त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीतनं घेऊन गेले होते। आता काय सांगतायत कोर्टात केस आहे, पुरावे असतील तर त्यांना अटक होईल। अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना, द्या आता कोर्टात। काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? तुझा काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी। याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त त्यांनी केलेला आहे। म्हणून काय करायचं, पैसे टाका, माणसं फोडा। यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे, महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे। हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नयेत। आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला। मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत। याच सभेमधून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय, पाहूयात। निवडणूक आल्यानंतर यांचं पूर्वी
एक विकृत एक डान्स होता, त्याला रोंबा सोंबा म्हणायचे. अश्लील सगळे चाळी सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच हडतूड केल्यावरती तो बंद झाला. तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबा सोंबा खेळायला लागतात. हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार, पक्ष संपवण्याचा हा विकृतपणा हा शिवसेनेबरोबर त्यांनी पहिल्यांदा केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या ज्या दोन शक्ती, अरे तुमचा कुठला बँडवाले आहात तुम्ही, नुसता मोदींचे बँडवाले तुम्ही, आमचा ब्रँड संपवला निघालात. आज ठाकरे तर आम्ही आहोत, एकच आहोत, पण पवार साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत. ज्या पवार साहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे, म्हणून ही दोन नावं पुसून टाकायची. अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवत आहे? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे. आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं. मला आता भीती वाटते. म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का. अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की 70,000 कोटीचे घोटाळ्याचे आरोप तुम्ही आणि मोदीजींनी त्यांच्यावरती केले. ढीगभर पुरावे तुम्ही नेऊन दिले. आता जर का केस चालू आहे असं तुम्ही म्हणताय, तर पुरावे तुम्ही दिलेत, ते आता पुरावे की जाळावे कोर्टाने, एवढं सांगा. आणि त्या पुराव्यामध्ये दम असेल, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरावे दिलेत, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. आणि नसेल तर अजित पवारांची जाहीर माफी मागा. मुंबईतील कामाचं श्रेय लुटल्याचा ठाकरेंचा प्रयत्न सुरू असल्याची टीका वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून करण्यात येते. या टीकेला आदित्य ठाकरेंनी लावरे तो फोटो म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कोस्टल रोडच्या कामाच्या वेळेचा सुरुवातीचा फोटो, भूमिपूजनाचा फोटो दाखवत त्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. सतत मुख्यमंत्री सांगत असतात की होय त्यांनी केलं, चुकीचं आहे, चुकीचं खोडून काढणार मी, ते म्हणजे कोस्टल रोड. आता राजसाहेब माझे काका असल्यामुळे थोडी लिबर्टी घेतो. तो फोटो आहे का, लाव रे तो फोटो. हे जिओ टेक्निकल सर्वेचं काम आहे. फडणवीस साहेब दिसतात का कुठे? जिओ टेक्निकल सर्वे म्हणजे जेव्हा काम होतं त्याच्या आधीची प्राथमिक तयारी करतो की खालती खोदताना दगड कुठचा असेल, किती खोलीवर जायला पाहिजे, माती कुठच्या प्रकारची आहे. मुंबईत खास करून बसॉल्ट रॉक लागतो. मी आहे, उद्धव साहेब आहेत, मला वाटतं देसाई साहेब दिसत आहेत, अजय मेहता साहेब दिसत आहेत. आणि आम्ही बोटीतून गेलो होतो. भाजपा सरकार नव्हतं केलं की शिवस्मारक बांधायचं म्हणून बोटीतून जाऊन जलपूजन केलं आणि मुंबईकरांना फसवलं. असं कधीच केलं नाही, कधी करणार नाही. हे काम आम्ही करून दाखवलेलं आहे. पुढचा फोटो आहे का भूमिपूजनाचा? हा भूमिपूजनाचा फोटो. दिसतात फडणवीस साहेब कुठे? चला फडणवीस साहेबांना 3,000 रुपये देतो. दिसतात का बघा? बिलकुल 100% देतो. 2 तासात देतो. हा भूमिपूजनाचा फोटो आहे. डिसेंबरमध्ये महाडेश्वर साहेब महापौर असताना केलेलं हे आपण भूमिपूजन आहे. विशाखाताई दिसत आहेत, सगळे दिसतात तिथे. आता ह्याच कार्यक्रमात भाजपाने बहिष्कार टाकला होता. स्वतःच्या कार्यक्रमावर कधी बहिष्कार टाकू शकतो का कोणी? पण हे भूमिपूजन आपण डिसेंबर 2018 साली केलं होतं. पुढचा फोटो आहे का? हे कोस्टल रोडचं टनल बोरिंग मशीनचं काम सुरू करताना आहे. मास्क आम्ही लावलेत. हुडी घालून कोणाच्या घरी गेलो नव्हतो. मास्क लावून आम्ही लोकांमध्ये कामं करत होतो. बोलतात ना बाहेर पडलो नाही. बघा पुढे जाऊया. हे टनलचं काम सुरू करताना अश्विनी भिडे जी आहेत, ज्या अधिकारी आहेत, त्या आता सीएमओ मध्ये, आमच्या वेळी बीएमसी मध्ये होते, चांगलं काम करणारे अधिकारी आहेत, त्यांच्या हस्ते उद्धव साहेबांनी ते बटन दाबून घेतलं. पुढे जाऊया. आणि हे ते टनल बोरिंग मशीन, ज्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे की आपल्या काळात आपण हे आणलेलं टनल बोरिंग मशीन आहे. आणि ह्याचं नाव मी मावळा दिलं होतं. मावळा, छत्रपती शिवरायांचा मावळा. जसं त्यांनी सह्याद्रीमध्ये काम केलं तसं आपल्या ह्या टनलिंग मध्ये ह्यांनी काम केलेलं आहे. पण ही सगळी कामं जी आहेत ही आपण अभिमानाने केलेली आहेत. आणि ही सगळी कामं छाती ठोकपणे हे सगळे आपले उमेदवार जेव्हा घरोघरी जात आहेत तेव्हा सांगत आहेत की होय आम्ही करून दाखवलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेला संबोधित केलं. यावेळी जयंत पाटलांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलंय. तसंच मुंबईची नस, मुंबईला काय पाहिजे, मुंबईला काय हवंय याची ओळण आदित्य ठाकरेंना माहिती आहे. त्यामुळे मुंबईची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे देऊन तुम्ही महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं, असं जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंना म्हटलंय. या मुंबईची नस काय आहे, मुंबईला काय हवं आहे आणि मुंबईला काय आपण देणार आहे, हे ज्या नेत्याला ओळ आणि ओळ, कोपरा आणि कोपरा माहीत आहे असे आदित्य ठाकरे मी मगाशी बघितले. उद्धवजी, महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आहे, पण आता मुंबईची जबाबदारी आदित्यांच्यावर सोडून आपण मोकळे व्हायला हरकत नाही. एवढी आदित्य ठाकरेंच्या मध्ये या मुंबईचा प्रश्न सोडवण्याची जिद्द आज निर्माण झालेली आहे. पनवेल महानगरपालिकेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची सभा पार पडली. यावेळी रामदास आठवलेंनी ठाकरे बंधूंवरती टीका केली आहे. मुंबई शहरामध्ये 60% परप्रांतीय मतदार आहेत आणि 40% मराठी मतदार आहेत. त्यामुळे मुंबई ठाकरे बंधूंना यश येणार नाही, असा टोला रामदास आठवलेंनी लगावलाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे त्यांना फायदा अजिबात होणार नाही, कारण मुंबईमध्ये 60% नॉन मराठी वोटर्स आहेत, 40% मराठी वोटर्स आहेत आणि त्यामुळं राज ठाकरेंना सोबत घेतलेलं असल्यामुळं त्यांचं मोठं नुकसान होणार आहे, पाणीपत होणार आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधूंची आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यामध्ये सभा होणार आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन इथल्या मूस चौकामध्ये ठाकरे बंधूंची ही सभा पार पडणार आहे. या सभेमधून ठाकरे बंधू ठाणेकरांना नेमका कोणता संदेश देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सध्या शाब्दिक वार सुरू आहे. आतापर्यंत संयम बाळगला असून अजित पवारांनी संयम सुटल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. यावेळी बोलताना त्यांनी 15 तारखेनंतर अजित पवार हे बोलणार नसल्याचा विश्वास व्यक्त केलाय. तर शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळामध्ये या दोघांमधील वाद आणखी पेटण्याची चर्चा आहे. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की काय म्हणताय देवाभाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. वा, तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखी टीका का करतात? अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही, कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत. BJP नंबर 1ची पार्टी आहे आमच्या. अरे जरा तुम्ही मीडियावाले बसा बाबा, खूप काही फोटो काढायची गरज नाही आहे, आम्ही नंतर देऊ फोटो तुम्हाला, शांत बसा आता बिलकुल. तर आम्ही ऑलरेडी हे ठरवलं होतं की आपण वेगवेगळे लढतो आहोत आणि मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया आणि एकमेकावर, एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये. मी आत्तापर्यंत तो संयम पाहिलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय. कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय, त्यामुळे ते बोलतायत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार. अजित पवारांनी पुणेकरांना मेट्रोमधून मोफत प्रवास देण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यावरती फडणवीसांनी निशाणा साधलाय. मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं, तिकीट न काढता PMPML बसायचं. ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं. ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत
त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे, किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. काय मॅडम, जायचं का? चांगली प्रगती आहे तुझ्या मुलीची. छान जमवतेस तू सगळं. तुम्हाला तर माहितीच आहे, कधी कधी तर रिक्षाचा EMI भरायला सुद्धा पैसे नसायचे. बँकेची माणसं तर. पण गेल्या कित्येक महिन्यांपासून अगदी दर महिन्याला न चुकता माझा भाऊ माझ्या खात्यात पैसे जमा करतो. आणि EMI ला तर हातभार लागतोच लागतो. असा हक्काचा माणूस असताना मी कशाला कुठे जाऊ? इथेच तर आहे माझा लाडका भाऊ. लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला. तेव्हा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तानला. आपल्या जवळच्या JK टायर स्टील व्हील स्टोअरला आजच भेट द्या. असा एक काळ होता, एक पावले चढायला डोंगरासारखं वाटायचं. रात्रीच्या वेळेस माझं पाय हा कंबर जास्त दुखायची. अमृत नोनी अर्थबलची मी जाहिरात सोशल मीडियावर पाहिली. ते औषध मी ऑर्डर केलं. मला पायऱ्या चढताना आता सोपं जाऊ लागलं. रिक्षा चालवताना मला प्रसन्न वाटायला लागलं. अमृत नोनी अर्थप्लसचा मला फायदा झाला. आता तुमचं काय? अपचनावर अत्यंत गुणकारी उपाय. संपूर्ण पचनासाठी शारंगधर पाचकवटी. खा आणि पचवा. Hyper is a state of mind. TVS M Top 150, India's first hyper sports scooter, is here. कोथिंबीर वडी भजी, वा, केळवण स्पेशल. कुरकुरीत आणि चवदार. आणि जेवणही लाईट, व्हेरी लाईट. 100% चणा डाळीपासून बनवलेलं फॉर्च्यून बेसन आणि फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आहे महाराष्ट्राची शान. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर अशी लढत आहे. रवींद्र धंगेकरांनी मुलगा प्रणव धंगेकर यांना मैदानात उतरवलं. प्रणव धंगेकर यांची आज प्रचार रॅली पार पडली. नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी लाडक्या बहिणी डोक्यावरती फेटा बांधून प्रचाराच्या मैदानात. राहुल दिवेंच्या प्रभाग क्रमांक 16 मधील महिला फेटा बांधून प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरल्या. महिलांचा मोठा पाठिंबा असल्यामुळे विजय निश्चित आहे. राहुल दिवेंची प्रतिक्रिया. खोपोलीमधल्या मंगेश काळोखे हत्येच्या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यावरती शिवसेनेचा निषेध मोर्चा. आरोपींना मोक्का लावा आणि फाशी द्या, शिवसेनेची मागणी. सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल. जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता. उद्या होणार सुनावणी. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागपूर शहराला मेट्रोपॉलिटन सिटीचा दर्जा मिळवून देऊ, भाजपचं नागपूरकरांना आश्वासन. पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित. जाहीरनाम्यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप सुरू असताना या जाहीरनाम्याची चर्चा. प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार ऐश्वर्या पठारेंकडून जाहीरनामा प्रसारित. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागपूर शहराला मेट्रोपॉलिटन सिटीचा दर्जा मिळवून देऊ, भाजपचं नागपूरकरांना आश्वासन. पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित. जाहीरनाम्यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप सुरू असताना या जाहीरनाम्याची चर्चा. प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार ऐश्वर्या पठारेंकडून जाहीरनामा प्रसारित. नंदुरबारमध्ये राजकीय वादातून शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर अज्ञातांचा हल्ला. घरावर दगडफेक करत खिडक्यांचा काचा फोडल्या. चौधरींच्या घराबाहेर मोठा फौजफाटा. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये जादूटोणा केल्याचा शिवसेना उमेदवाराला संशय. विरोधकांनी कार्यकर्त्याच्या घरासमोर गुलाल, हळद कुंकू आणि तांदूळ टाकल्याचा विलास शिंदे यांचा आरोप.
नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये जादूटोणा केल्याचा शिवसेना उमेदवाराला संशय. विरोधकांनी कार्यकर्त्याच्या घरासमोर गुलाल, हळद कुंकू आणि तांदूळ टाकल्याचा विलास शिंदे यांचा आरोप. आयएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकरच्या घरी चोरी. दिलीप आणि मनोरमा खेडकरांना बेशुद्ध करून आणि पूजा खेडकरला बांधून नोकरानं चोरी केल्याची चतुशृंगी पोलिसांना फोन करून दिली माहिती. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध गणेश बेडकर अशी लढत आहे. रवींद्र धंगेकरांनी मुलगा प्रणव धंगेकर यांना मैदानात उतरवलं. प्रणव धंगेकर यांची आज प्रचार रॅली पार पडली. नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी लाडक्या बहिणी डोक्यावरती फेटा बांधून प्रचाराच्या मैदानात. राहुल दिवेंच्या प्रभाग क्रमांक 16 मधील महिला फेटा बांधून प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरल्या. महिलांचा मोठा पाठिंबा असल्यामुळे विजय निश्चित आहे. राहुल दिवेंची प्रतिक्रिया. खोपोलीमधल्या मंगेश काळोखे हत्येच्या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यावरती शिवसेनेचा निषेध मोर्चा. आरोपींना मोक्का लावा आणि फाशी द्या, शिवसेनेची मागणी. सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल. जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता. उद्या होणार सुनावणी. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागपूर शहराला मेट्रोपॉलिटन सिटीचा दर्जा मिळवून देऊ, भाजपचं नागपूरकरांना आश्वासन. पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित. जाहीरनाम्यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप सुरू असताना या जाहीरनाम्यात माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊयात. नाशिकमध्ये शुक्रवारी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा पार पडली होती. या सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी नाशिकला दत्तक घेणाऱ्या फडणवीसांवरती जोरदार टीका केली होती. ठाकरे बंधूंच्या या सभेनंतर काल नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे फक्त निवडणुकीमध्ये पर्यटन करण्यासाठी नाशिकमध्ये येतात असं ते म्हणाले. 17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर बोलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. माझी खिल्ली उडवली गेली. म्हणाले नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं? खऱ्या अर्थानं हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय. मी त्यानंतर ही तक्रार नाही केली की मी नाशिक दत्तक घेतलं. 2017 साली आणि 2019 साली विरोधी पक्षाचा नेता झालो. 2च वर्ष मिळाले, पण याची तक्रार मी केली नाही, कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाही आहोत. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही किती वेळा नाशिकला आले? मी तर वर्षातनं 4दा नाशिकला येतो, पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं. अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत, हे निवडणूक पर्यटक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत. या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. येथेच थांबण्याची. पुढील महत्त्वाच्या घडामोडी माधवीसह 7च्या अपडेट्समधून. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.